स्पीड वाढली गाडीची, गरजेचं आहे. आणि सर्वांना मारल्यानंतर एक वेळचा प्रसंग आहे. कृष्ण बलराम मोठे झाले आणि अंगणात खेळायला लागले. आणि मग कृष्णाचं फ्रेंड सर्कल वाढलं, मित्रमंडळी. आणि मित्रमंडळी वाढल्यानंतर कन्हैयाने सर्व गोपाळ गल्लीतले एकत्र केलेत. त्याच्या जाती धर्माचा भेद नाही. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, सर्वांना एकत्र केलं. आणि एकत्र केल्यानंतर कन्हैयाने सर्व मित्रमंडळीला एकत्र करून सांगितलं, आजपासून आपण सर्वांनी चोरी करायची. आणि कन्हैयाने आज माखन चोर मित्रमंडळाची स्थापना केली. अधिकृत रजिस्ट्रेशन नंबर आणला धर्मदायुक्तमधून आणि त्याचं नाव टायटल दिलं बालगोपाल माखन चोर मित्रमंडळ. आणि मग स्थापना झाली. आणि स्थापना झाल्यानंतर कन्हैयाने सांगितलं, आजपासून प्रत्येकाने चोरी करायची. एक जण म्हणला, ए कृष्णा, चोरी करणं पाप आहे. कन्हैया म्हणला, आपल्याला कुठं हिरे मोती पैसे चोरायचेत, मग आपल्या घरात जे आपल्याला खायला देत नाही ते पदार्थ चोरायचे. कारण त्याच्यात 2-3 असे होते उदबत्ती छाप कन्हैयाच्या फ्रेंड सर्कलमध्ये. त्यांना विचारलं, का रे तुझ्या घरी खायला नाही का? तो म्हणला, घरी खूप आहे, मग खायलाच मिळत नाही. मग अरे दही दूध? तो म्हणला, दूध खूप आहे घरी, मग जातो कुठं? तो म्हणला, सगळं डेअरीला. आणि डेअरीला काय? आखं दूध डेअरीला, डेअरीला काहीच नाही. म्हणजे चांगले द्राक्षे एक्सपोर्ट. आणि मग शुला वाईना आपल्या नशिबात. चांगला माल. मला नानाने दुपारी एकदम छान हिस्ट्री सांगितली. हा माल कसा कट केला जातो, विदेशात कंटेनरनी कसा जातो, छान आमची चर्चा झाली. खरं तर तुम्ही त्यांची मुलाखत घ्या, चॅनलवाले. छान द्राक्षाचं विदेशामध्ये कसे पाठवले जातात, खूप छान मुलाखत आहे. ते आपल्या चॅनलला आपण देऊ त्यांची मुलाखत. म्हणजे चांगला माल बाहेर आणि खराब माल आपल्या घरी. कन्हैया म्हणले, ना आपण शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांनी माल पिकवायचा, चांगला खायचा आणि मग उरला तरच बाजारात द्यायचा. हे केलं पाहिजेत. पण आम्ही उलट आहे, आम्ही बासमती पिकवतो, विकतो आणि राशनचं आणून खातो. आजही काही असे दरिद्री माणसं आहेत नाना, मी पाहिलेत, मस्त पैशाने श्रीमंत आहेत, पण चांगलं विकतात आणि खराब आणून खातात. अहो आहेत दरिद्री माणसं आजही, वैचारिक दरिद्री नाही. पण माझं तरी म्हणणं आहे, तुम्ही चांगलं कमवताय ना, तुम्ही खा, चांगलं खा, चांगलं राहा आणि उरलं तर मार्केटला पाठवा. कन्हैया म्हणले, ऐसा नाही चलेगा. आपण मेहनत करायची आणि माल दुसऱ्यांनी खायचा, आपल्या नशिबात काहीच नाही. प्रत्येकाने चोरी करायची. मग मधुमंगल, श्रीदामा, वेड्या, वाकडा, सुदामा ही कन्हैयाची मित्रमंडळी. एक जण म्हणला, कृष्णा आम्हाला चोरीचा अनुभव नाही. कन्हैया म्हणले, मी काय PhD केली, मला तरी कुठे अनुभव आहे. मग आज चोरीचा फर्स्ट डे, आज चोरीचा पहिला दिवस. आणि मग प्रत्येकाने चोरी आपापल्या घरी करायची. प्रत्येकाने चोरी आपापल्या घरी करायची. मग एक गोपाल म्हणला, घरी करण्याचा फायदा काय? कन्हैया म्हणले, प्रॅक्टिस. घरी करण्याचा अर्थ काय? चोरीची प्रॅक्टिस. कारण इंटरनॅशनल स्टेडियमला खेळण्याच्या अगोदर घरच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस केली पाहिजे ना, का डायरेक्ट इंटरनॅशनलला ना. आणि मग एक जण म्हटला, जर कन्हैया चोरी करताना जर आपण पकडलो तर फेल गेला आणि जो निर्दोष झाला तो मंडळाचा अध्यक्ष, जो एक्सपर्ट असेल तो मंडळाचा अध्यक्ष. आज पहिला दिवस आहे चोरीचा. आणि कन्हैया घरी गेले, मित्रमंडळी घरी गेले, सगळे झोपले. कृष्ण परमात्मा रात्रीच उठले 12 वाजता. ते 12 वाजेपर्यंत, आता थोडा टाईम बदलला असता कारण 12 वाजेपर्यंत TV चालू असते. 2:30चा टायमिंग धरूया गाढ झोपेचा. कन्हैया हळूच उठले. कथा फार गोड आहे, ऐका, परत हा चान्स तुम्हाला मिळणार नाही. कन्हैया हळूच रात्री उठले आणि चोरी करण्याला आईच्या कुशीत झोपले होते ना, आणि मग किचन रूममध्ये गेले. कारण माखन, दही, दूध, लोणी, मिश्री कुठं असते? किचन रूममध्ये असतं ना.
कन्हैया हळूच उठले आणि दबक्या पावलांनी किचन रूममध्ये गेले आणि हळूच कडी उघडली. बरं, जाताना चोर कसा जातो माहिती आहे तुम्हाला? असा डायरेक्ट जातो का डेअरिंगनी? नाही. मला कोणी पाहतं का? मला कोणी? असे कन्हैया पाहत पाहत दबक्या पावलांनी गेले, कडी उघडली आणि किचनमध्ये प्रवेश केला. आता ते यशोदा मैयाचं किचन होतं, एकदम स्वच्छ, म्हणजे त्या फरशीमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं. पूर्ण आरशे लावलेले, जसं सोनाराच्या दुकानात जातो ना, एकदम क्लीन. ज्या महिलाचं किचन स्वच्छ असतं ना, तिच्या घरी अन्नपूर्णा आणि लक्ष्मी नांदते. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, किती जरी उशिरा झाला रात्री जेवायला, तरी महिलांनी किचनमध्ये खरकटी भांडी ठेवायची नाही. ते स्वच्छ करूनच मग आराम करायचा, कारण लक्ष्मीचा आणि अन्नपूर्णेचा वास असतो. आमची तर 8-8 दिवस तशीच पडतात. मग कशी अन्नपूर्णा लक्ष्मी आपल्याकडे टिकेल? मग हिनं किती केलं तरी स्वयंपाक कमीच पडतो. आणि मग वेळेवर आणा वडापाव. म्हणून लक्षात ठेवा, लक्ष्मी आणि अन्नपूर्णा प्रसन्न ठेवण्यासाठी किचन स्वच्छ असावं. दुसरी गोष्ट, ज्याच्या घरात सुख समृद्धी नांदावी असं वाटत असेल, तर आपल्या किचनमध्ये चुकीचा पदार्थ होता कामा नाही. कारण तिथं वास्तुदेवता असते, अग्नी कोपरा. कथा माझ्याकडे खूप वेळ सांगण्यासाठी पण वेळ नाही आहे. अग्नी कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष तिथे पूजा केलेली असते ब्राह्मण देवतांनी. आणि तिथं जर चुकीचा किचनमध्ये स्वयंपाक झाला, चुकीचा शब्दाचा अर्थ कळाला ना? कळालं ना? हां, बस हे होता कामा नये. यशोदा मैयाच्या किचनमध्ये कन्हैयाने प्रवेश केला. जाताना कृष्णाने उजवीकडे पाहिलं नाना, तर त्या आरशामध्ये कृष्णाला कोण दिसला? आता आरशात पाहिल्यावर कोण दिसेल आपल्याला? कोण दिसला कृष्णाला? प्रतिबिंब, म्हणजे दुसरा कृष्ण दिसला. आता लहान मुलं लहानच असतात. कन्हैयाने त्याला इशारा केला, तू कोण आहेस? आता याने असं केल्यावर तो कसं करेल? त्याने असं केलं. हे म्हणलं, अच्छा, माझ्याच घरात येऊन मलाच विचारतो तू कोण आहेस? बरं, कन्हैया म्हटले, चल जाऊ दे, तू चोर मी चोर एकाच पार्टीत दे. कारण सगळे चोर आता एकाच पार्टीत. बरं झालं. हां, तू चोर मी चोर, चल आपण मिळून काम करू. दोघं पुढे गेले. कन्हैयाला असं वाटलं, माठ खाली घेतला, मांडीवर घेतला. परत आपल्याला कोणी पाहते काय, तर डाव्या हाताकडे पाहिलं, तर त्या आरशात कोण दिसला? चोर. आणि तो काय करतोय? माठ घेऊन मांडीवर बसला. कन्हैया मला आप तो हद्द हो गई, हा तरी चौकात भेटला, हा तर डायरेक्ट घरातच. आणि माझ्या अगोदर लोण्याचा माठ मांडीवर घेतला. कन्हैया मला, ए हे माझं आहे. आता याने असं केल्यावर तो कसं करेल? तुम्ही जागी आहात का? मग मला सांगा ना, असंच करणार ना? तो म्हणला, हे घर माझं आहे. तो म्हणला, माझं आहे. कन्हैया म्हणला, तुझं नाही माझं नाही, राहू दे, हे माझ्या मम्मीचं आणि पप्पाचं आहे. हां, लक्षात घ्या मुलांनो आणि सुनांना, विनंती आहे, जर तुम्हाला कोणी विचारलं, नातेवाईकाला सवय असते विचारायची खोदून खोदून. जर नातेवाईकाने विचारलं की तुमचे आई बाबा कोणात आहेत, मग आपण सांगतो आई माझ्यात आहेत, वडील त्याच्यात आहेत. आता 6 महिने आई बाबा धाकट्यात आणि 6 महिने थोरल्यात. कधीच असं उत्तर देऊ नका. जर तुम्हाला कोणी विचारलं आई बाबा कोणात आहेत, तर डायरेक्ट सांगा आई बाबा कोणात नाही, आम्हीच आई बाबाच्या घरात आहेत. कारण ते त्यांनी कमवलेलं आहे, आपण नाही. लक्षात घ्या नाना, आपण कुणाच्या घरात राहतोय? आपल्या आई वडिलाच्या. आई बाप आपल्यात राहत नाहीत, आपण त्यांच्यात राहतो. हे शब्द घ्या. ही कथा म्हणजे सामाजिक वैचारिकरणाची पातळी वाढवणे. आणि मग माझा वेळ प्रचंड कमी आहे. कन्हैया म्हणले, काय करतोय? मग कन्हैयाने एक घास खाल्ला लोण्याचा आणि तोंडाला लागलं. परत आरशात पाहिलं पुढच्या फ्रंटच्या, तर तिथे कोण दिसला? चोर. आणि तो काय करत होता? खाताना तोंड पाहिलं. कन्हैयाला आता राग आला कृष्णाला. तो म्हणला, अब तो हद हो गई, अब मैं नहीं रुकूंगा. हा चोर माझ्या घरात येऊन पुंडलिक वरदा हरी न होता सुरू केलं.
कन्याने सांगितलं, ए तुला माहिती नाही माझी मम्मी लय डेंजर आहे, खूप मारत असते. हे शब्द कन्या विसरले की आपण चोरी करायला आलो. आणि तेवढ्यात यशोदा जागी झाली. यशोदा म्हणली, कन्हैया कुठं बाव चालतोय? पाहिला तर कृष्ण नाहीच मांडीत. आणि मग किचनमध्ये बोलतोय कुणाला? स्वतःच्या प्रतिबिंबाला. जसं ती चिमणी पाहिली का तुम्ही, चिमणी आरशाला चोंच मारते, तसं कन्हैया त्या प्रतिबिंबाला बोलतायत. हे आजी नाते का, पंथी आहे का? बरं आणखी देतो 10-5 आणून तुमच्याकडे, सांभाळा. आता थोडं राहिलंय आपलं थोडं राहिलंय. कथा नाही, तिकीट. आयुष्य तर गेलंच नातीपोती सांभाळण्यात. आता थोडं राहिलंय, तेवढं तर चांगलं आहे का? सुनाबी लय हुशार, दिली म्हातारीकडे नेऊन की बस सांभाळत. म्हणजे तिचंही तोंड गप आणि हिचंही तोंड गप. बरं या दोघीलाही कळत नाही. काही खाल्लं तर दोघीलाही पचत नाही. बरं खायची तर दोघीलाही आवड. लहान मुलाचं वयस्कराचं हे हाच प्रॉब्लेम आहे. खावं तर वाटतं, खाल्लं तर पचत नाही. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना. तुम्ही मला जेवढा विक्षेप कराल मी तेवढं लेट करेन, कारण ड्रायव्हिंग माझ्या हातात आहे. त्यामुळे शांत चित्ताने ऐका, अगदी वेळेच्या आत कथा संपव. काय चालू होतं नाना माझं टॉपिक विसरलो परत. हा प्रतिबिंब. वा, एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. म्हणजे कथा ऐकतायत. आणि मग कन्हैया प्रतिबिंबाशी बोलताना आई यशोदा उठली आणि डायरेक्ट किचन रूममध्ये गेली आणि कन्हैयाचा हात पकडला. हे कृष्णा, तुला एवढं घरी खायला असताना रात्री चोरी करायची काय गरज आहे? कन्हैया मला, हे आई नीट बोल. का बरेच पोर आईला असं बोलतात, नीट बोल नीट बोल. मी कशाला चोरी करू? आपल्या घरात चोर शिरलाय म्हणून मी आलोय. यशोदा म्हणली, कृष्णा आपल्या घरात चोर दाखव बरं कुठे. आणि मग कन्हैयाने हात केला पुढे आरशाकडे, तर कोण दिसलं? तुम्ही आरसा वापरतच नाही का, तसंच मेकअप करता? अरे मग बोला ना काहीतरी. कृष्ण तर दिसला, पण तिथं परत कोण दिसली? आई. कन्हैया म्हणला, मम्मी, त्याची मम्मी पण तुझ्यासारखीच आहे. हे प्रतिबिंब आहे ना. यशोदा म्हणले, अरे मला येड्यात काढते, मी 4 पावसाळे जास्त खाल्ले, कुठं चोर आहे? तूच चोर आहेस. कन्हैया म्हणला, मी चोर नाही. मग हाताला पकडला आणि बाहेर आणला. यशोदा म्हणली, मग सांग, जर तू चोर नाहीस तर मग तुझ्या तोंडाला माखन कसं लागले? कारण एक घास खाल्लेला होता ना. कन्हैयाच्या लक्षात आलं, चोरी तर पकडली, चोरीचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच बॉलला आऊट. बाकी मॅच कशी जिंकायची? कन्हैयाने ऑप्शन ढूंढलं. कन्हैयाने बुद्धी वापरली. कन्हैया म्हणला, ऐक, कारण बुद्धिमताम वरिष्ठम ददामी बुद्धियोगम तम. जगाला बुद्धी देणारा तो आहे. मग कन्हैयाने एक युक्ती वापरली, आयडिया. कन्हैयाने काय वापरली? तुम्ही BSNL सारखे का बसले? हे कालच कळालं कोणाला तरी. प्यार से बोलो राधे राधे. तुम्ही जर आयडियासारखी फुल रेंज द्या, नाही तर मग जी भर के. आणि मग कन्हैयाने युक्ती वापरली बाबा. कन्हैया म्हणाले, आई मी चोरी नाही केली. अरे बाळा, तोंडाला कसं लागलं? मग ऐक, कन्हैया कसे निर्दोष सुटले बघा. म्हणजे वकील बघा गुन्हेगाराला कसं निर्दोष बाहेर काढतात, म्हणजे ही कथा आहे. कन्हैया म्हणला, आई मी चोरी केली नाही. बाळा, तोंडाला कसं लागलं? आई ऐक, अगं मी काय विचार केला, तू म्हातारी झाली. आई म्हटली, मग तुला दिसत नाही. आई म्हटली, मग? कन्हैया म्हणला, आपल्या लोण्यामध्ये मुंग्या झाल्यात आणि मम्मीला दिसत नाही म्हणून म्हणलं मदत करावी. आई हुशार होती. आई ती म्हणली, ठीक आहे, मग लोण्यात मुंग्या झाल्यात, पण तोंडाला कसं लागलं?
कण्याने आयडिया केली. कण्या म्हणले, आई मी एक एक माठातली मुंगी घ्यायचो, साईडला टाकायचो, एक एक मुंगी घ्यायचो, साईडला टाकायचो. त्यात एक मुंगी फार डेंजर होती. ती चालत चालत माझ्या पायावर आली, माझ्या पायावर माझ्या घुटण्यावर आली, माझ्या घुटण्यावरनं माझ्या कमरेवर आली, माझ्या कमरेवरनं खांद्यावर आली, खांद्यावरनं कानावर आली, कानावरनं गालावर आली, गालावर आली आणि ओठाला चावली. कोण? आणि मग मी भरक्या हाताने तिला काढलं म्हणून लागलं असेल. आई म्हणली, वाह माझं बाळ निर्दोष. तोंड पदराने पुसलं आणि त्याची निर्दोष सुटका केली. सकाळ झाली आणि कन्हैया बाहेर आले अंगणात. हे बाकीचे जे गेलते रात्री चोरी करायला, कोणी हाताला मलमपट्टी, कोणाचा हात गळ्यात, कोणी कमरेला हात देऊन. कृष्ण म्हणला, मधुमंगल अरे तुला कमरेला काय झालं, हाताला काय झालं? एक म्हणला, कन्हैया रात्री वहिनीने लय मारला बेलण्याने. का? चोर समजून मी गेलो चोरी करायला, वहिनीला वाटलं चोर आहे म्हणून लाटणाने मारला. कन्हैया म्हणले, अरे मी पण पकडलो होतो पण निर्दोष सुटलो. आणि मग कन्हैयाच्या आणि बलरामाच्या खूप खोड्या झाल्या, खूप खोड्या झाल्या. ही शिकायत यशोदा मैयाच्या अंगणात जायला लागली. यशोदा मैयाला सगळ्या गोपी जायला लागला, यशोदे तुझ्या बाळाला समजून सांग, काही अवचित हरी येतो, दही दूध खातो. अनेक खोड्या केल्या पण यशोदेला भरोसा वाटेना. कारण यशोदा म्हणायला लागली, तुम्हीच 12 घरच्या 12, आर घेता शारंग धरा. कारण जगात आई असं एक पार्ट आहे की आईला आपल्या मुलाची चुकी दिसत नाही. तुम्हाला अनुभव घ्यायचा का नाना? माझ्यासमोर किती महिला आहेत, किती महिला आहेत, त्याच्यापैकी 90% आई आहेत, 90%ला मुलं आहेत. मला तुम्हाला माझी शपथ आहे, खोटं बोलू नका, उत्तर द्या, माझी शपथ हा. तुमच्यापैकी कोणाचा मुलगा चोर आहे हात वर करा. एकीचा पण हात वर नाही. बरं मग तुमच्या सगळ्यांचे एवढे सज्जन आहेत का? जर एवढे सज्जन असते तर नाशिकला पोलीस स्टेशनची गरजच नव्हती. मग तुम्ही हात वर का नाही केला? याचा अर्थ आईला आपल्या मुलाचे दोष दिसत नाहीत. आणि मग यशोदेकडे घराणी, यशोदा म्हणली, पुरावा दे, पुरावा. कारण कोर्ट काय मागतं? प्रूफ. पुरावा असल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. आणि नाना तेवढ्यात एक गोपी उठली आणि यशोदेला म्हणली, यशोदे तुम्ही मोठे झाले म्हणजे काही पण करणार का? तुझं पोरगं येतं गरीबाच्या घरी चोऱ्या करून जातं, त्याला जर एवढाच छंद आहे चोऱ्या करायचा तर त्याला म्हणावं, ये माझ्या घरी चोरी करून दाखव. कृष्णाला काय दिलं तिने? चॅलेंज. कण्या म्हणला, बस मला खुनशी मित्र दुश्मन पाहिजेत. कण्या म्हणला, ए मावशी जास्त बोलू नको, आजची चोरी तुझ्या घरी, आजची चोरी तुझ्या घरी. कन्हैया भावनेत बोलून गेले की आजची चोरी तुझ्या घरी. पण कृष्णाला माहितीच नाही ही कुठली आहे. कारण कथा चालू आहे साधना विलेजमध्ये. नेमकी आली कुठून? गोवर्धनमधून आली का, सातपूरमधून आली का, नाशकातनं आली का, गिरनारमधून आली का, त्र्यंबकमधून आली? पण बोलली तर यशोदेला. पण कन्हैया म्हणले, आजची चोरी तुझ्या घरी. आणि मग ती निघून गेल्यावर कृष्ण सुदामाला याला म्हणतो, मधुमंगलला, का रे ती जे मगा बोलली ना आजची चोरी करून दाखवतो तुझ्या घरी, ती कोण आहे, राहते कुठं? कारण चोरी करायला तर जायचं ना. आपण बोलून तर गेलो पण आता प्रॅक्टिकली केलं पाहिजे. मधुमंगल म्हणलं, आपल्याला माहिती नाही बा कुठली आहे, मग शोधायची कशी? तेवढ्यात एक जण म्हणला, शोधायला काय अवघड थोडे, फेसबुकला जा. बरोबर सगळे दुनिया सापडते तिथे, इंस्टाला फेसबुकला. आणि बरोबर तिचा ॲड्रेस काढला, सेक्टर नंबर, कॉलेज रोड सह. आणि तिच्या घरी चोरी करायला. बरं ती हुशार होती, ती बी डबल ग्रॅज्युएट होती, MPSC UPSC तयारी करत होती. ती घरी गेली आणि तिने सुनाला सांगितलं, आज पोरींनो झोपायचं नाही, आज ते नंदाचं कार्ट घरी येणार आहे, चोरी करणार आहे. सुना म्हणले, आमच्या आत्याला तर कळतच नाही कुणाशी पंगा घ्यावा. आणि मग करायचं काय? काही नाही, हे शिंक वर लावलं, शिंक वर लावला. बरं सासू होती ती, तिचा सुनेवर विश्वास नसतो. तिने सुनेच्या हातात जरी चाबी दिली तरी डबल चाबी तिच्याकडे होती. तुमच्याकडे पण असंच आहे का? नाही, हळूच हसलत म्हणून म्हटलं. 99% सासू सुनेवर विश्वास ठेवतच नाही.
मग तिने काय केलं, सुना सिक्युरिटी म्हणून ठेवल्यात, पण तिने एक आयडिया केली ना, तिच्या घरात एक घंटी होती, घंटी असते ना माहिती ना मंदिरात, ती त्या शिंक्याला लावली. आणि ती एवढी हुशार होती, कारण मी बोललो ना MPSC UPSCची तयारी करत होती तिने आयडिया केली, जर सुना झोपल्यानं हा कृष्ण आलाच तर शिंक्याला हात लावला की घंटी वाजला आणि मला जाग येईल. एवढी पुढची तयारी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, 6G 5Gच्या पुढं. कन्हैया आले रात्री. आता सुना किती वाजेपर्यंत जागू राहतील हो बिचारा. जागी राहत TV पाहत दियावर बाती संपली. साजन चले ससुरा संपली. माझ्या नवऱ्याची दुसरी बायको संपली, तिसरी केली, संपली का आहे. पुन्हा ती पैलवान, काय तिचं नाव, सुंदरा मनात भरली, ती मनातून उतरली, तरी कृष्ण यायला तयार नाही. आणि मग कन्हैया आले बरोबर 3:30च्या दरम्यान, ब्रह्ममुहूर्तावर. देव कधी पण ब्रह्ममुहूर्तावर येत असतो. आणि ह्या सगळ्या झोपलेल्या, कृष्णाने मोठी टीम आणली होती, अख्खी टीम, सावता महाराज मित्रमंडळ अख्खी टीम घेऊन आले. आणि कन्हैयाने सांगितलं सगळ्यांनी डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद केले, आतमध्ये प्रवेश केला. आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर कन्हैयाने पाहिलं शिंक वर लावलंय. कन्हैया म्हणले तिघं व्हा खाली, होतो तिघाचे मी वरी, शिंके लाविले दुरी. रज तम सत्व 3 गुण याच्या वर भगवान झाले. आणि भगवान वर गेल्यानंतर शिंक पाहिलं, त्याच्यात लोण्याचा माठ, पण तिथं अडकवलेली काय होती, घंटी. कन्हैयाने त्या घंटीला राम राम, घंटी मावशी राम राम. ती म्हणली राम राम, कसं काय येणं केलं, जवळजवळ 9 वाजून गेले, तरी पण तुम्ही कसं काय आलात एवढा उशिरा. कन्हैया म्हणला आलोय खायला, पण तुला इथं ठेवलंय तर वाजू नको. ती म्हणली बस तुमच्यासाठी काय पण. ती घंटी म्हणली तुमच्यासाठी वाजणार नाही, वाजणार नाही देवा, तुम्ही तुमचा कार्यक्रम करा आंतरराष्ट्रीय. आणि कन्हैयाने ती माठ खाली घेतला, सगळ्या गोपाळांना खाऊ घातलं, तरी माल शिल्लक होता. कन्हैया म्हणला ही गोपी फार कंजूस आहे, कुठल्या सप्त्याला वर्गणी देत नाही. आळंदीला सावता महाराज मंगल कार्यालयाचं काम चालू आहे, तिथं देणगी देत नाही. हिच्या घरातला शिल्लक राहता कामा नाही. मग उरलेलं उंदरा मांजराला खाऊ घातलं. कन्हैया म्हणले सगळे बाहेर व्हा. आणि कन्हैयाने सगळे मित्र बाहेर काढून दिले. कन्हैया एकटाच आतमध्ये राहिला कृष्ण. आणि कृष्णाला असं वाटलं हिच्या घरचं लोणी टेस्ट, एक घास तरी खावं ना, कथा गोड आहे का. कन्हैयाने एक बोट घेतलं आणि जिभेवर ठेवलं. जसं जिभेवर लोणी ठेवलं तेवढं ती घंटी वाजली. घंटी वाजली ना आंटी उठली. ती आंटीची झोपली होती ना जिने घंटी बांधलेली, ती आंटी उठली, तिने कृष्णाचा हात पकडला. कृष्णाचा हात पकडल्याबरोबर म्हणली चल तुझ्या आईकडे घेऊन जाते. तुला कालच सांगितलं होतं ना आमच्या घरी चोरी करून दाखव. रंगे हात पकडला. कन्हैया म्हणला मावशी प्लीज वेळ झालाय पण 2 मिनटं दे ना. कन्हैया म्हणलं, ती म्हणली घे चल. काय म्हणणे तुझं. काय नाही, मला त्या घंटीला जरा बोलायचं आहे. आता कृष्णाची त्या घंटीचा संवाद आहे. कृष्ण त्या घंटीला म्हणतो मावशी सच सच बता तूने कौनशी जन्म की दुश्मनी निभाई. आपलं काय ठरलं होतं की वाजायचं नाही आणि तू का वाजलीस. ती घंटी म्हणली कृष्णा आय एम सो सॉरी. का माझ्या लक्षातच नाही राहिलं रे. आपला करार झाला. मैं आदत से मजबूर हूँ. मला रोजची सवय आहे. त्या घंटीने जे उत्तर दिलं ते ऐका. घंटी म्हणले कन्हैया जेव्हा मंदिरातला पुजारी देवाला नैवेद्य खाऊ घालतो ना तेव्हा एका हाताने घंटी वाजवतो आणि मला तीच सवय लागली. मी वाजले, मी सहज वाजले. आता ऐका. कन्हैया म्हणले तू जरी सहज वाजली तर आता मला ही किती वाजवल. तू जरी सहज वाजली तरी हा मला किती वाजवेल. तेवढ्यात आंटी म्हणली वेळ खूप झालाय. एक लाईट बंद व्हायला लागला. उरक लवकर, तुझं उरक. आणि मग कृष्णाला उरकायला लावलं आणि सकाळचे 6 वाजले. या प्रोसिजरला किती वाजले. सकाळचे 6. हा रात्रभर कार्यक्रम झाला चोरीचा. तिने हात धरला कृष्णाचा. आणि पूर्वी ब्रजमंडळीमधली गोपी आहे,
पूर्वीच्या महिला अगदी डोकं झाकून पदर घ्यायच्या. बाबा तुमच्या लहानपणी नाना कुठल्या फंक्शनला कार्यक्रमाला जरी गेला तर डोकं असं पूर्ण तोंड झाकल, घुंगट घ्यायचं, त्याला घुंगट म्हणायच्या, पदर घ्यायच्या. कारण हा तुम्ही आता नका घेऊ, झालं 5 मिनटासाठी कशाला उगाच जीव वाटवत आहे. मी कथेत सांगतोय, एवढं मनावर नाही घ्यायचं, सिरियसली नाही घ्यायचं, एवढं फारसं एवढं नाही मनावर घ्यायचं, ऐकायचं फक्त. तिने पूर्ण पदर घेतला, चेहरा झाकून घेतला आणि कृष्णाचा हात पकडला आणि चल तुझ्या आईकडे घेऊन जाते. तिचा हात धरला आणि गावाच्या बाहेर घेऊन निघाली गोकुळ नंदबाबाच्या वाड्याकडे. आता पूर्वी काय पंतप्रधान योजना नव्हती गावात, स्वच्छता अभियान नव्हतं. मग पूर्वी सकाळी सकाळी लोक कुठं जायचे? गावाच्या बाहेर. आणि मग तेवढ्यात ही निघाली, घुंगट झाकलेलं. तेवढ्यात जिनी कृष्णाचा हात पकडला होता का तिचं कार्ट आलं बाहेरून आणि त्यांनी पाहिलं माझी मम्मी कृष्णाला घेऊन सकाळी सकाळी कुठं चालली. आणि त्याने आवाज दिला, ए कृष्णा, माझी मम्मी तुला कुठं घेऊन चालली. कन्हैयाने पाहिलं हिचंच कार्ट आहे. बरोबर, आता साप पण मेला पाहिजे आणि काठी पण आपली नसली पाहिजे. त्याने बरोबर आयडिया केली कृष्णाने. कन्हैया म्हणले, हे बघ तुझी मम्मी मला कुठं घेऊन चालली हे जर तुला सांगायचं असेल तर तू फक्त बोलू. मग कसं कळायचं? तर बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज म्हणजे शरीराची भाषा. मी इशारा करतो, तू फक्त ये. शरीराची भाषा असते का ना, इशारा माहिती ना तुम्हाला? केला इशारा, सगळंच माहिती आहे की तुम्हाला. याचं नाव बॉडी लँग्वेज. कन्हैया मला इकडे ये, इकडे ये. तो आला, माझी मम्मी तुला कुठे घेऊन चालली सकाळी सकाळी? कृष्ण म्हणला, साधना मिसळ खायला. साधनाची मिसळ एकदम चवदार आहे ना चुलीवरची, ती खायला घेऊन चालली. कन्हैया म्हणला, यायचं का मिसळ खायला साधनाची? तो म्हटला यायचं. मग कन्हैया म्हणले, बोलू नको. मग तिने हात धरला होता ना कृष्णाचा आणि घुंगट झाकलेलं होतं. चल तुझ्या आईकडं नेते, चल तुझ्या आईकडं नेते. तिचा एकच नाद की काय, चल तुझ्या आईकडं नेते. तेवढ्यात कृष्ण म्हणले, मावशी अगं तुला काही दया माया आहे का नाही? किती वेळ झाले माझा एकच हात धरून ओढते, माझा दुसरा हात घे. याने आयडिया केली, याचा हात सोडून घेतला आणि तिच्या पोराचा हात हातात दिला. आणि शॉर्टकटच्या गल्लीनी घरी, शॉर्टकटच्या गल्लीनी घरी यशोदा अंगण झाडत होती. अंगण, यशोदा अंगण झाडत होती. कृष्णाला दम लागला. यशोदा म्हणली, कन्हैया कुठं गेलता? आई मॉर्निंग वॉक करून आलोय. म्हणजे रात्रभर गायब होता, आईलाच माहिती नाही. रात्रभर गायब होता ते आईला. अशा बऱ्याच यशोदा इथे आहेत, तिचे कृष्ण रात्रभर गायब आहेत तरी तिला माहिती नाही. जरा जाऊन बघ कोणत्या ढाब्यावर आहे तुझा कृष्ण. म्हणून बॅचलर मुलाच्या रूममध्ये आईने किमान रात्री 1-2 वेळा उठून तरी बघावं, पोरग लागलेलं फोनवर का गेलं बाहेर. सत्य हे लक्ष दिलं पाहिजेत. आणि मग तिचा हात त्यांनी काढून घेतला आणि तिच्या मुलाचा हात. कन्हैया शॉर्टकटनी घरी, आई मॉर्निंग करून आलो. आई मला जोरशे भूक लग गई, खायला काहीतरी दे. आई म्हणली, कन्हैया ब्रश कर पहिले, बिना ब्रश का खाने के लिए. आणि मग आईने पेस्ट आणि ब्रश दिला. आणि तेवढ्यात हिचा एकच नात, कुणाचा हात धरला हिनी? तुम्ही बोलत नाही तर मी कथा सांगत नाही, बोला. तिच्या मुलाचा. आणि काय म्हणते नाना ती, चल तुझ्या आईकडे घेऊन जाते. हे पोरग भाव चढलं ना. हे पोरग म्हणालं, आई तर माझीच आहे आणि मलाच काय म्हणते, ही आई कुणाची आहे? माझीच. आणि मलाच काय म्हणते, चल तुझ्या आईकडे नेते. हे पोरग सावध झालं. मला, ए आहे मी आहे, मी तुझा बाळ्या. ती म्हणली, बाळ्या मन नाही तर काळ्या मन सोडत नसते. कारण तिच्या मनात फक्त कृष्णच बसला होता. कोण? कृष्ण आसनी, कृष्ण मणी, कृष्ण ध्यानी. चल तुझ्या आईकडं नेते. आणि मग यांनी हाताला धरून नेली. हिला वाटलं आता माझ्या हातात काय आहे, पुरावा. तिने आवाज दिला, ए शोधे, चल ये लवकर बाहेर, बघ तुझं कार्ट रंगी हात पकडलं. यशोदा म्हणली, माझं कार्ट तर माझ्या समोर ब्रश करते आणि ही कोण सकाळ सकाळी बिना पाण्याची टाकून आली. ती म्हणली, आले आले थांब.
कारण हिला हिच्याकडे मुलगा होता हिचा आणि तिला वाटायचं मी तिचा मुलगा आणला. यशोदा म्हणले आले ये. हिला वाटलं माझ्याकडे पुरावा आहे आणि तिला वाटलं हिच्याकडेही पुरावा आहे तिच्याकडेही पुरावा आहे. कोणाला पुरावा नाही कळलं? कोणाला पुरावा? दोघीकडे काय आहे पुरावा. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी मिळून मलाच पुरा. हे जर नाही कळलं तर काय उपयोग आहे मराठी भाषा. आणि हिंदी नको मराठी नको, मग तुम्हाला काय तामिळ आणू? मग मराठी पण तुम्हाला नीट कळत नाही. आड लपले. ती म्हणले ए यशोदे हे बघ तुझं रंगी हात कार्ट पकडलं. यशोदा म्हणले ए बावळे पदर काढ पहिले बघ तुझं आहे का माझं आहे. आणि मग तिने पदर काढला आणि पाहिलं. म्हणले बाळ्या कधी आला? अगं ह्यो म्हणलं आई मी तुला किती वेळ झाले सांगतोय मला नेतीस कुठं, तू ऐकायला तयार नाही, तू तुझंच लावून बसलीस. ती म्हणली यशोदे स्वारी हा मला वाटलं तुझंच आहे. तेवढ्यात आईच्या पदराच्या आडून कृष्णाने तिला पाहिलं. म्हणलं मावशी हाय. माझा नाद करायचा बस, माझ्या कृष्णाचा नाद करायचा नाही. अशा अनेक खोड्या केल्यात आणि अशा खोड्या करत राहिलो तर सकाळचे 4 वाजायचे. तुमच्यातून एखादी यशोदा उठायची मला म्हणायची तुझ्या खोड्या बंद कर. तुम्ही एखादी उठण्यापेक्षा मी माझाच राजीनामा दिलेला बरा आहे. अख्ख्या जनतेने गदारोळ घालायचा, आंदोलनं करायची आणि राजीनामा मागून राजीनामा देण्यापेक्षा तुमचं आंदोलन होण्याच्या अगोदर राजीनामा घ्या माझा. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो और जोर से बोलो. आणि मग तक्रारी खूप वाढल्या. यशोदा म्हणले कृष्णा बस झाला आता, आता निघ गाई घेऊन वना. मग आता कन्हैया बलराम छोट्या छोट्या गाई घेऊन जंगलात गाई ओळायला चालतात. तर तुम्हालाही गाई ओळायला जायचं आहे कृष्णासोबत मथुरेला वृंदावनला. बरोबर? तर कोण कोण येणार आहे माझ्यासोबत कृष्णासोबत गाई ओळायला? तुम्ही येणार आहे. आणि माझ्या कन्हैयाने गाई ओळायला गोपाष्टमीच्या दिवशी प्रारंभ केला म्हणून आजही गोपाष्टमी म्हणून साजरी केली जाते. छोटे छोट्या गाई छोटे छोटे वासरं छोटंसं मेरो मदन गोपाळ कन्हैया गाई घेऊन जंगलात जात आहेत. त्यांच्याबरोबर ब्रज गोपिका वृंदावनच्या गोवर्धनाच्या पूजेची तयारी पण घेऊन जातात. सगळे पदार्थ बलराम गोपाल सगळे एकत्र येतात नाचत नाचत. आपल्यालाही जायचं. माझ्या कन्हैयाने गाई ओळायला प्रारंभ केला म्हणून त्यांचं नाव पडलं गोपाल कृष्ण भगवान की जय हो. तुमच्या इकडं गाई ओळणाऱ्याला काय म्हणतात? हा काय राखी सी. किती घाण लोक आहेत तुम्ही. काय राखी हेच म्हणतो ना. पहिलं काहीतरी म्हणलं तुम्ही वेगळंच ऐकायला आलं मला. तुम्ही तर मराठीचे 12 वाजवलेत 12. ते मुलीला बघा लग्नात आंधण देतात. आंधण एक तांब्याचं भांडं असतं आंघोळीला दिलं असतं. बघा इथं हॉटेलमध्ये आहे मी जिथं रूम आहे ना तांब्याचं असतं त्याला 2 कड्या असतात. मुलीला लग्नात देतात त्यातलं बेटा आंघोळ कर कारण तिथल्या लोकांना काय इन्फेक्शन माहिती नाही म्हणून कॉपर नावाच्या धातूचं असतं ते. त्याला काय म्हणतात? घंगाळ. अरे अरे तुम्ही फार वंगाळ केले त्याला. त्याचं नाव घंगाळ नाही, त्याचं नाव खरे गंगालय. गंगेचं राहण्याचं ठिकाण गंगालय आणि या म्हणतात घंगाळ. फार वंगाळ केले तुम्ही. आणि म्हणतात आम्हाला मराठीत कथा सांगा. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो राधे राधे. आणि मग जो गाई ओळतो राखतो त्याला गोपाळ म्हणतात. कारण गो नाम इंद्रिय, इंद्रियाचा जो अधिपती त्याचं नाव गोपाळ. जो इंद्रियांना ताब्यात ठेवतो त्याचं नाव गोपाळ. आणि इंद्रिय ज्याच्या पाठीमागे पळतात तो गोपाळ. आणि इंद्रियाच्या पाठीमागे पळतो तो तुम्ही म्हणले ते डॅश डॅश. आमच्या वृंदावनला गाई वळणाराला गोपाळ म्हणतात आणि तुमच्या इकडं काय म्हणतात? XYZ. आणि मग माझ्याकडे या गोपाळाचं रूप धारण करतायत. तर गाई ओळायला जायचं नाना यायचं ना. मग कोण कोण येणार आहे? नाना. आपल्या नानांनी ओळल्या होत्या गाई बसून. सर्वांनी नाचायचं सर्वांनी.
छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। ओ छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल। ओ बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। छोटी लकड़ी छोटे छोटे हाथ, छोटी छोटी लकड़ी छोटे छोटे हाथ, छोटी छोटी लकड़ी छोटे छोटे हाथ, छोटी छोटी लकड़ी छोटे छोटे हाथ। बंसी सगळ्यांचे मोबाईल बंद करा, सगळ्यांचे मोबाईल बंद करा। तुम्हाला टीव्ही पाहायला मिळणारे पहिले आनंद घ्या, ते मोबाईल फोडून टाका सगळ्यांचे। थांबा 2 मिनिट 2 मिनिट थांब, 2 मिनिट थांबा। मोबाईल सगळ्यांचे फोडून टाका, त्या मोबाईलमुळे आनंद मिळत नाही तुम्हाला। तुम्हाला हे सगळे पाहायला मिळणारे सगळे एक जण कोणीतरी मोबाईलमध्ये घ्या, सर्वांनी हात वर करा। चला ज्यांना ज्यांना हात आहेत, मोबाईलच्या अख्ख्या जीवनाचं वाटोळं केलं त्या मोबाईलनी, तरी तोच आनंद। मोबाईल हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सर्वांनी नाचायचं, ग्वाल गोपाल सगळे हात वर करा, हात वर करा। छोटी छोटी लकड़ी छोटे छोटे हाथ, छोटी छोटी लकड़ी छोटे छोटे हाथ, ओ छोटी छोटी लकड़ी छोटे छोटे हाथ, छोटी छोटी लकड़ी छोटे छोटे हाथ। बंसी बजावे मेरो मदन गोपाल, बंसी बजावे मेरो मदन गोपाल, हे बंसी बजावे मेरो मदन गोपाल, बंसी बजावे मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल।
एक दोन तीन चार गोकुळातले पोर हुशार एक दोन तीन चार सातपूर मधली गोवर्धन दोन तीन चार गोवर्धन मधली पोर हुशार एक दो तीन चार आला रे आला जरा मटके संभाल ब्रिज बाला गोविंदा आला रे आला जरा मटके संभाल ब्रिज बाला आला रे आला जरा मटके संभाल ब्रिज बाला गोविंदा आला रे आला जरा मटके संभाल ब्रिज बाला राधे राधे वो राधे 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 ओ राधे 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 हो राधे 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 ओ राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे राधे वो राधे 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 वो राधे 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 वो राधे 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 ओ राधे राधे बोले राधे राधे विष्णु बोले राधे राधे ब्रह्मा भी बोले राधे विष्णु बोले राधे राधे कन्हैया की बंसी से आवाज आई राधे 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 वो राधे 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 वो राधे 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 श्याम से मिला दे 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 श्याम
से मिला दे घन श्याम से मिला दे, श्याम से मिला दे घन श्याम से मिला दे, श्याम से मिला दे राधे श्याम से मिला दे, श्याम से मिला दे राधे श्याम से मिला दे, राधे राधे वो राधे राधे, राधे राधे वो राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे वो राधे राधे, राधे राधे वो राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे वो राधे राधे, राधे राधे वो राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे। बोलो गोपाल कृष्ण भगवान। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, उसमें नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो, सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांट बन कर मत रहना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, तेरी आरती गाओ, आरती गाओ प्यारे तुझको रिझाओ, आरती गाओ प्यारे तुझको रिझाओ, ए गिरधर तेरे आरती गाओ, नंद के लाला तेरी आरती गाओ, मोर मुकुट तेरे शीश पे सोए, प्यारी पड़सी मेरे मन मोए, देख जबी बलिहार में जाओ, देख जबी बलिहार में जाओ, ए गिरधर तेरे आरती गाओ, देख लाला तेरी आरती गाओ, चरणों से निकली गंगा प्यारी जिसने सारी दुनिया तारी, उन चरणों के दर्शन पाओ, उन चरणों के मैं दर्शन पाओ, ए गिरधर तेरे आरती गाओ, बिहारी तेरी आरती गाओ, दास अनाथ के नाथ आप हो, सुख दुख जीवन प्यारे आप साथ हो, हरि चरणों में शीश झुका, हरि चरणों में मैं शीश झुकाओ, ए गिरधर तेरी आरती गाओ, हरि तेरी आरती गाओ, श्री हरिदास के प्यारे तो मेरे मोहन जीवन हो, देख छवि बल बल में जाओ, देख छवि बल बल में जाओ, ए गिरधर तेरे आरती गाओ, नंद के लाला तेरी आरती गाओ, बाके बिहारी तेरे आरती गाओ, नंद के लाल कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहा सदा वसंतं हृदयारविंद भवं भवानी सेतुं नमा हलिल्लुडांगन वंदेन चरण डोळान पायल रूप तुझे त्रिमेयालिंगन आनंद पुर हवेव वालिन मने नमः तुमेव माता पिता तुमेव बंधु च सखा तुमेव विद्याधरणं तुमेव सर्वं मम